मी एक फ्युचर बाय केलाय, मला वाटत होतं की मार्केट वरती जाईल आणि मार्केट तसंच चाललं होतं, बट काय झालं, मी जो फ्युचर बाय केला होता त्याच्यामध्ये मला प्रॉफिट पण दिसत होते, बट मार्केट वरती जाऊन आता एक सडन फॉल यायला लागलाय किंवा मार्केट फॉल करायला स्टार्ट झालाय। मग या ठिकाणी ना मला भीती वाटायला लागली की बाबा आता मी फ्युचर जो बाय केला त्याच्यामध्ये मला पैसे तर बनले होते, बट आता मला भीती वाटते कारण की मी लॉस मध्ये कन्वर्ट नको व्हायला आणि या ठिकाणी माझा स्टॉप लॉस खूप लांब आहे, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये भीती आहे। तर मी या ठिकाणी काय करतोय, तर मार्केट जेव्हा फॉल स्टार्ट करते ना त्याच ठिकाणी मी एक पुट बाय करतोय। माझा फ्युचर बाय ऑलरेडी आहे, राईट, म्हणजे मार्केट वरती जाईल हा माझा व्ह्यू आहे, पण आता मार्केट फॉल करायला लागलं, मला भीती वाटते, सो या ठिकाणी मी एक पुट बाय केलाय ऍडिशनली सपोर्ट देण्यासाठी। कशाला? फ्युचरच्या पोझिशनला सपोर्ट देण्यासाठी आपण एक पुट बाय केला, म्हणजे मार्केट जेव्हा फॉल करेल तर ऍटलीस्ट तो पुट मला काही ना काही प्रॉफिट्स देईल किंवा मला वाचवू शकेल। सो याला बोलतात हेजिंग मित्रांनो। सो हेजिंग म्हणजे आपली जी ओरिजिनल पोझिशन आहे ना त्यालाच कुठे ना कुठेतरी सपोर्ट देणं असतं, म्हणजे इन्शुअर करणं असतं, म्हणजे थोडक्यात इन्शुरन्स बाय करणं असतं। हेजिंग म्हणजे कुठली स्ट्रॅटेजी नाहीये, कॉन्सेप्ट आहे। जेव्हा पण तुम्ही एका पोझिशनला लाईक मी जो कॉन्सेप्ट सांगितला तसंच तुम्ही जेव्हा आपण इन्शुअर करता, एक सपोर्ट घेता, त्याला हेजिंग म्हणतात। यंदा काळामध्ये आपण हेजिंग बद्दल भरपूर डिस्कस करणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सेव्ह करून ठेवा। थँक्यू।